आमदार प्रवीण पोटेंनी पालिका आयुक्तांना चांगलंच झापले। अमरावती रुग्णालय परिसरातील नाले साफ होत नसल्याने ते संतापले होते। उद्या तातडीने नाले साफ करण्याचे आदेश आमदारांनी दिले। मागच्या आठवड्यामध्ये तर पाहिलं फार मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये पाणी आलं, पण फार मोठ्या प्रमाणात असं म्हणता येईल नाही की सरासरी पाण्यापेक्षा जास्त पाणी आलं असं म्हणता येणार नाही। पण आपण इरविनपासून तर डफरीनपर्यंत, डफरीनपासून वालकट कंपाऊंड पर्यंत साधारणतः जितके हॉस्पिटल आहे त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये पाणी गेलेलं आहे। इरविनच्या मागच्या बाजूला एक नाला आहे, तो नाला जेव्हा आपल्या रेल्वेमध्ये घुसतो त्या ठिकाणी तो नाला खोलीकरण न करता किंवा त्याला नाल्याला तो बुजवण्यात आलं आणि त्यामुळे पाण्याचा जो निचरा व्हायला पाहिजे होता नाल्यातून तो झाला नाही। त्यामुळे या सगळ्या हॉस्पिटलमध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी या ठिकाणी गेलेलं आहे। लासल गावातून अखेर कांदा दिल्लीला रवाना झाला। एक्सप्रेस 500 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे। 3 तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर कांदा एक्सप्रेस दिल्लीसाठी रवाना झाली आहे। गुजरात हे गुटख्याचं सेंटर असून मध्य प्रदेश, पालघर आणि धुळ्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो। गुटखा कंपन्यांची नावं समोर आली असूनही एवढ्या मोठ्या कारवाईबाबत पोलीस का बोलत नाहीत? पोलीस कोणाला घाबरतात? कारवाईची माहिती का देण्यात आली नाही असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बळे यांनी। पाहूयात। महाराष्ट्राला कॅन्सरग्रस्त करण्याचं काही जण काम करतात। विविध राज्यांमधून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये म्हणजे गुटखा दाखल होतो, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होतो, मात्र त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये। माझ्यासोबत शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आहेत। खरं तर एफडीए भल्यावर कारवाई करतं, पण गुटख्यावर का करत नाही कळत नाही। एफडीचे अधिकारी छोटोक मोठो पान टपऱ्यावर वगैरे गुन्हा दाखल करतात, पण मला असं वाटतं याचा मूळ जिथून आहे तिथं गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे। आणि आज गुजरात एक सेंटर याचं मोठं, महाराष्ट्रात मग पालघरच्या माध्यमातून इकडून मध्य प्रदेश, गुजरातच्या बाउंड्रीवरून इकडे मराठवाड्यात, पालघरकडून, धुळ्याकडून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गुटखा येतो। आता मला माहिती मिळाली की संभाजीनगरात अशी एक कारवाई झाली, पण कारवाई झाली गुटख्याच्या कंपनीचे नाव टाकलेले आहे, पण याच्यातलं एकाही व्यक्तीचं नाव नाही। बरं, पोलीस छोटोक मोठोक एखादा आरोपी पकडला तर त्याची प्रेस नोट काढतात, मोठी प्रेस नोट काढतात, मोठं लगे प्रेसशी बोलतात। एवढी मोठी कारवाई झाली पण पोलिसही कुठे बोलले नाही, त्यांच्या प्रेस नोट मध्ये कुठं नाही। मला सध्या गुटख्याला का घाबरतात पोलीस लोक हे मला कळत नाही। आणि एफडीएला माझं सांगणं आहे की तुम्ही या छोट्या मोठ्या हॉटेलवर कारवाई करता, टपऱ्या टोपऱ्यावर, सगळ्यात आधी घाव या गुटख्यावर घातला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आपोआप आरोग्य नीट होऊन जाईल। गुन्हा दाखल करून घेतला उत्साहाच्या भरात, पण आता हा असेल प्रेशर कोणाकडून? सरकारमधल्या लोकांकडून। सरकारमधलेच लोक आहे, कारण सरकारमधले लोक या गुटखा विक्रीत तर मी तर म्हणेल सरकारचे लोक आणि गृह विभागाचे लोक अडकलेले, माझं तर 100% माहिती आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।